पुन्हा एक नवीन दिवस, एक नवीन प्रवास, सोबत पुण्याचा प्रवास. मित्रांनो, आपण निघालो आहोत साताऱ्याला इंजिनियर डे सेलिब्रेशनसाठी. सो चला तर रिक्षा येते, बघूया कॅन्सल नाही केली तर, आणि निघूया साताऱ्याला. त्यामध्ये बसलेलो आपण आणि रिक्षा निघालेली आहे. जाऊया हायवेला, ते बसूया सातारसाठी आपल्या येणाऱ्या मुंबईच्या गाडीत. येऊन पोहोचलेलो आहे. आता वाट बघतोय दुगाडे सरांची गाडी यायची. आलो की तर बसूया आणि मग निघू. जेवण झालेलं आहे हॉटेल राजगडला. स्वतः निघूया सातारा आणि मुक्काम करूया सातारामध्ये जाऊन. सो चला बसूया आणि निघूया. जेवण मस्त झालेलं आहे. हॉटेल फनला जायचं आणि मुक्काम करायचा. हॉटेलमध्ये पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता हे हॉटेल फर्न, त्याची ही रूम. आपण अनेकदा या हॉटेलमध्ये राहिलेलो आहे. सो छान बेड आहे, TV आहे, नेहमीसारखं हॉटेल आहे. छान एक्स्ट्रा बेड त्यांनी टाकून ठेवला होता वेड्यासारखा. हॉटेलवर पोहोचलो आहे. झोपूया, भेटूया नेक्स्ट डे, म्हणजेच दुसरा दिवस. नमस्कार, गुड मॉर्निंग. चला, पुढचा दिवस सुरू झालेला आहे. आज साताऱ्यामध्ये आहे. काल रात्री 1 वाजला झोपायला, त्यामुळे उशीर झाला. सकाळी उठलेलो आहे, आवरलेलं आहे, शुचिर्भूत झालेलो आहे. काल रात्री भूत बघितलं असेल तुम्ही. सो चला आवरूया आणि निघूया आपल्या कार्यक्रमाला. सो या सकाळची कॉफी घ्यायला हॉटेल फर्न सातारा इथे. सकाळ झालेली आहे, बाहेर पडलेलो आहे. कार्यक्रमाच्या अगोदर एक वेगळा ट्विस्ट आला. आपण निघालो आहोत गोंदावल्याला. सो आपले गुरु गोंदवलेकर महाराजांनी आपल्याला बोलवलेलं आहे. दर्शनासाठी निघालो आहोत आणि मग येऊन सातारामध्ये कार्यक्रम अटेंड करणार आहोत. सो गुरुवर्य केदार साखरे यांच्यामुळं आज गोंदवलेकर महाराजांचं दर्शन घडणार आहे. सो चला जाऊया गोंदावल्याला. श्रीराम जय राम, जय जय राम. आजीला काल फोन केला की तुम्ही 8 वाजेपर्यंत ये, आपण जाऊया. अजय मुसेगावची इथे उडपी रेस्टॉरंट आहे, रस्त्याला पुरी भाजी नाश्ता बाहेर शिकायला गेली. तुम्ही हळूहळू येते ना, हँडओव्हर घेत जातो. काय म्हणतात, हँडओव्हर घेतो त्या बघा. दोन गाड्या होत्या त्यांच्याकडे. तळेगाव आमचं. जागे बघायची जागा आहे. त्याच्या वाटेवर आम्ही थांबलेलो आहे एका उडपी रेस्टॉरंटमध्ये. केदार साखरेंनी शोध लावलेला आहे या रेस्टॉरंटचा. सो जाऊया आतमध्ये, बघूया आज केदार साखरे
आपल्याला काय खायला घालतात उडुपी रेस्टॉरंट. मिसळ खाताय का मग? मिसळ पाव काका सर पुरी भाजी तुम्हाला. पुरी भाजी सर. पुरी भाजी ना. हा पूर्व 3 पुरी भाजी 1 मिसळ. पुरी भाजी ऑर्डर दिलेली आहे. आमच्याबरोबर हॉटेलचे मालक आहेत. बरेच दिवसानंतर आमच्या व्हिडिओमध्ये दिसणारे आपले अजय शिंदे गायब झाले होते. परत शोधून आणलेला आहे त्यांना. सो चला खाऊया पुरी भाजी. साखरेंची पसंत आहे पुरी भाजी. इतकी तारीफ ऐकली आहे पुरी भाजीची की काय तोंडाला कालपासून पाणी सुटले. मिसळ आलेली आहे दुगाडे सरांची. सर खाऊन सांगा कशी आहे ती. आणि केदार साखरे डिंक लाडवाच्या प्रतीक्षेत आहेत. आणि हे डिंक लाडू फक्त सिलेक्टेड लोकांनाच मागले. आमच्या पण ते पोहोचलेले नाही. तुम्हाला सर फेविकॉल लाडू मिळतील. डिंक आहे. आता प्रतीक्षा संपलेली आहे कारण आलेला आहे ढिंक लाडू. सर घेऊ शकता तुम्ही आता केदार सर. बुंदी लाडू पण द्या. लाडू पण द्या. पार्सल मिळतं विचार. हा पार्सल मिळतं. पार्सल मिळणार हात घेऊ. घ्या 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 घ्या. सर कशी आहे मिसळ. मस्त है. हा बुंदी लाडू. वा वा. पुरी भाजी खाल्लेली आहे. अशी पुरी भाजी लहानपणी खाल्ली होती. त्यानंतर आजच खायचा योग आला कारण बाहेर ठिकाणी बटाट्याची भाजी आणि पुरी देतात. काही ठिकाणी कुर्मा पुरी असते. पण पुरी भाजी ठीक आहे थोडंसं तेल जास्त होतं पण चालून जाईल. कधीतरी शक्य आहे खाऊ शकतो आपण. तर छान. आता पुसेगावमध्ये ब्रेकफास्ट झालेला आहे. आता निघूया गोंदावल्याकडे. हा दादूस काय म्हटलं कुठं आलेला. पंकजला आलाय का. बरं त्यांना फोन दे त्यांना. नाही ऑलरेडी सोबत आहे. गाडी तर आमच्या सुरू आले कालच रात्री. नाही असं काही नाही. मध्ये आम्ही घेणार पोचलेलो आहे. चला जाऊया आतमध्ये आणि घेऊया समाधीचं दर्शन. मंदिराच्या आवारात पोचलेलो आहे. पितृपंधरवड्यामुळे बिलकुलच गर्दी नाही आहे. तुम्ही बघताय की शांत निवांत परिसर. तुळशी वृंदावन पाठीमागे. तुळशी वृंदावनापाशी ठेवलेली आपली तीर्थ आणि अंगारा. सो चला तर जाऊया आतमध्ये आणि घेऊया दर्शन. पंधरवडा असल्यामुळं खूप काय गर्दी नाही आहे. चला जाऊया आत. घेऊया महाराजांच्या समाधीचं दर्शन आणि मस्त छान दर्शन होईल. केदार साखरेंच्यामुळं महाराजांचं दर्शन झालेलं आहे. मला वाटलं आजचा बेत रद्द आहे पण केदारने येऊन डायरेक्ट गाडीत बसून गोंधळलाच आणलेलं आहे. सो धन्यवाद. श्रीराम जय राम. जय जय राम. मस्त मस्त मस्त. सो समर्थ रामदास तुम्ही पाहू शकता. समर्थ रामदासांच्या एका साईडनं बघितलं की समर्थ रामदास, समोरून पाहिलं की ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज, आणि अजून एका कोपऱ्यातून पाहिलं की तुम्हाला मारुतीची प्रतिकृती दिसते. सो खूप छान केलेलं आहे. ह्या जपमाळा सगळ्या आहेत आणि त्याच्यामध्ये हे दिसते सगळं. सो बाहेर आल्यानंतर तुळशी वृंदावन छान दिसते. तिथेच ठेवलेला श्रींचा अंगारा, श्रींचं तीर्थ दर्शन झालेलं आहे. इकडे बाकीचे लोक करतायत खरेदी. सो चला आपण पुढच्या आठवड्यात परत यायचंच आहे इकडं. सो चला.
निघूया आता साताऱ्याला जो आपला प्रोग्राम आहे इंजिनियर्स डे तिकडे आपल्याला जायचं आहे आता. सो गोंदवल्यावरून निघालो आणि खूप छान रस्ते आहेत त्यामुळं गाडीसुद्धा खूप भरधाव वेगाने चालली होती. कुठेही काही अडथळे नव्हते आणि जाताना असं वाटलं की पुसेगावमध्ये सेवागिरी महाराजांचं पण आपण दर्शन घेऊया, कारण राम संप्रदायातील महाराज आपले आपण आणि दत्त संप्रदायातील सेवागिरी महाराज. सो चला पुसेगावामध्ये थांबूया आणि घेऊया सेवागिरी महाराजांचं दर्शन. आणि पुसेगावची यात्रासुद्धा खूप मोठी असते. तिथे पूर्वी टुरिंग टॉकीज आणि बऱ्याच गोष्टी असायच्या. सो फार कधी गेलो नाही पण पाहिलं आहे की पुसेगावची यात्रेला टुरिंग टॉकीजचा खूप चांगला व्यवसाय व्हायचा आणि खूप गर्दी आजूबाजूच्या पंचक्रोशीतील व्हायची. सो चला तर सेवागिरी महाराजांचे थांबूया आणि घेऊया दर्शन. पुसेगावला थांबलेलो आहे, जाऊया आतमध्ये आणि घेऊया सेवागिरी महाराजांचं दर्शन. पुसेगावमध्ये सेवागिरी महाराज. तो मंदिरामध्ये आलेलो आहे, तुम्ही पण घेऊ शकता सेवागिरी महाराजांचं दर्शन. इथे भजन चालू आहे. लोक सकाळी सकाळी म्हणजे दुपार झाली आहे आता, दुपारी मस्तपैकी भजन म्हणताना दिसत आहेत आत्ताच. आणि हे बघा सेवागिरी महाराजांचं कटआउट इथे लावलेलं आहे, खूप छान. आणि इथे मला वाटतं पुसेगावचा देखावा केला आहे. मी मगाशी जत्रा म्हणालो तो जत्रेचाच देखावा केला आहे. इकडे कुस्तीचा फड छोटासा कोपऱ्यात केलेला आहे. जो आपण जसं किल्ला करतो तसं त्यांनी एक छान पुसेगावच्या यात्रेचा देखावा किंवा पुसेगावचा देखावा म्हणा असं केलेलं. तो पुसेगाववरून पुढे वर्धनगडकडे येताना वर्धनगडच्या डोंगरावर देवीचं मंदिर दिसतं. इथूनच देवीला नमस्कार केला आणि म्हणलं की लवकरच बोलव. सो देवीनं बोलवलं आपल्याला, तर लवकरच आपण मंदिरामध्ये येऊया. नवी मुंबईची लोक चिडलेलीच आहेत, तरी पण आता अंबादासचं जरा धरू नये का, तर अंबादासचा माणूस चांगला आहे उलटा. अंबादासचं पण काही हे नाहीये का. पुढे जरा स्पेस पाहिजे आपल्याला. इंजिनियर डेसाठी तयार झालेलो आहोत. दर्शन झालेलं आहे खूप छान. सो आता निघूया इंजिनियर डेच्या प्रोग्रामसाठी. अरे वेबसाईटचे सर्व गिरीशराव गुगरे आलेले आहेत. आपण एकाच प्लॅटफॉर्मवरती आणू शकतो 3D मॉडेलच्या माध्यमातून आणि त्याच्यामध्ये काम केलं की मग आपल्याला बऱ्यापैकी चांगलं कॉर्पोरेशन जातं त्या सगळ्या स्टेक होल्डर्स बरोबर प्रोजेक्टच्या. अरे आपल्याकडे पाणी सहज उपलब्ध आहे. पाण्यात हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे, दोन्ही सेपरेट करायचे, हायड्रोजन वापरायचा. सुभाष गोरेंचा मेसेज आला की सर रायपूरच्या पहिल्या मेंबरनं फी भरली. तो रायपूरमध्ये सुद्धा आपण 5वं राज्य लवकरच आपण सुरू करतोय, रायपूर चॅप्टर. सो सॅटर्डे क्लब महाराष्ट्रामध्ये तर आहेच, त्याचबरोबर गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, कर्नाटक आणि आता दुबईला सुद्धा आपण नवीन चॅप्टर चालू केलाय. लवकरच आपण अबुधाबी हा दुबई मधला दुसरा चॅप्टर सुद्धा सुरू करतोय. सो आपलं या क्लबचं या मार्च एंड पर्यंत टार्गेट आहे 200 चॅप्टर आणि 10,000 मेंबर. सो त्याच्या दिशेने आपण गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गोरक्षजालंधर चर्पटाश्च अर्धंककानीपमच्छिन्तराज्ञाः चौरङ्गिरीमानकवर्तिसंज्ञां भूम्यां बभूवुर् नवनाथ सिद्धाः मालाकमण्डलुदत्तपद्मैर्मध्यस्थि पाणिकुले डमरू. सो कार्यक्रम सगळा व्यवस्थित झालेला आहे. आम्ही निघालेलो आहे
साताऱ्यावरून पुण्याला आणि थांबलोय मध्ये. सो थांबलोय कसं तर जेवायला. सो जेवण करून जायचं आहे घरी. सो विशाल प्युअर व्हेज हॉटेल जे आहे तिथे थांबलेलो आहे. चला करूया जेवण आणि मग जाऊया घरी. आशिष माझ्याकडे सो पोचलेलो आहे घरी मस्त जेवण करून. आणि स्वपत्नी आहे ते माझी स्वपत्नीकडे पोचलेलो आहे आणि ती झोपलेली आहे. सो चला स्व म्हणजे स्वतःची पत्नी ते माहिती मला. सो ठीक आहे, हा व्हिडिओ आपण इथेच संपूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.